नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचे आपल्या स्वामी शक्ती या चॅनलवरती. बघा, आपल्यापैकी कितीतरी लोकांच्या आयुष्यात जर सर्वात मोठी कुठली समस्या असेल तर ती म्हणजे आर्थिक चणचण. बऱ्याच वेळा असं होतं की एखादं महत्त्वाचं काम आपल्या समोर असतं पण आपल्याकडे पैसा नसतो. एखादी वस्तू आपल्याला घ्यायची असते पण ती घेण्यासाठी आपल्या खिशात पैसा नसतो. मुलांचं ॲडमिशन असतं पण पैसे नसतात. एखादा व्यक्ती घरात आजारी असतो पण पैसे नसतात. एखादी छान वस्तू आपल्याला खरेदी करायची असते पण खिशात हवे तितके पैसे नसतात. बऱ्याच वेळा महत्त्वाचं अर्जंट एखादं काम असतं की जेव्हा 10,000, 50,000, लाख रुपयांची गरज असते पण पैसा नसतो. आपण कष्ट करतो, मेहनत करतो, घरामध्ये 4 लोक आहेत, त्यातले 2 लोक कमावतात, 4 लोक कमावतात, पण तरीही मना इतका किंवा मनासारखा पैसा येत नाही. आलेला पैसा टिकत नाही. सतत पैशांची चणचण असते. सतत घरामध्ये दारिद्र्य किंवा गरिबी असते. बघा, ही समस्या दूर करण्यासाठी आपल्याला जेवढा हवा आहे तेवढा पैसा मिळवण्यासाठी आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अत्यंत महत्त्वाचा उपाय सांगणार आहे. बघा, कष्ट आणि मेहनत कुणाला चुकत नाही. तुम्ही बघत असाल की एखादा माणूस छान ऑफिसला जातो, सकाळी 10ला जातो, 2 वाजता घरी येतो, पण एखादा असा व्यक्ती असतो जो घराच्या बाहेर पहाटे 5 वाजता किंवा फार फार 7 वाजता पडतो, रात्री 10-11 वाजता घरात येतो. पण जो व्यक्ती खूप कष्ट करतो, दिवसभर राबतो, त्याला महिन्याला 10-20 हजार मिळतात. आणि जो व्यक्ती दिवसातून फक्त 2 तास काम करतो त्याला महिन्याला लाख रुपये मिळतात. आता काहीतरी असेल, त्याच्याशिवाय इतका फरक नसेल. त्याच्या नशिबात जेवढा आहे त्याला तेवढा पैसा मिळतोय, याच्या नशिबात जेवढा आहे याला तेवढा पैसा मिळतो. बघा, आपण कष्टाने मेहनत करायचं आहे पण त्याच्यासोबत आपण उपाय करायचे आहेत. उपायाने काय होतं तर जे कष्ट, जे मेहनत करतोय, जे काम करतोय त्याला नशिबाची साथ मिळते. आणि जेव्हा आपल्या कष्टाला, मेहनतीला नशिबाची साथ मिळते तेव्हा आपले दिवस बदलायला लागतात. मग पैसा, धन, संपत्ती, ऐश्वर या प्रत्येक गोष्टीची आपल्याला प्राप्ती होते. आता मी तुम्हाला धनप्राप्तीसाठीचाच हा अत्यंत पॉवरफुल उपाय सांगत आहे. ज्यांच्या घरामध्ये खूपच दारिद्र्य आहे, खूपच गरिबी आहे, त्यांनीच हा उपाय करायचा आहे. समजा एखादं महत्त्वाचं काम आलेलं आहे आणि त्या कामासाठी तुमच्याकडे इन्स्टंट मनी नाही आहे, तुम्हाला इन्स्टंट म्हणजे लगेच पैसा हवा आहे, तर त्यासाठी हा उपाय अवश्य करा. जेव्हा तुम्ही रात्री झोपायला जाताय, कोणी 10ला झोपतं, 9ला झोपतं, 8ला झोपतं, कोणी 12ला, 1ला, 2ला, जेव्हा तुम्ही झोपायला जाता त्याच्यात थोडा वेळ अगोदर हा उपाय करा. या उपायासाठी तुम्हाला लागणार आहे एक सफेद रंगाचा किंवा लाल रंगाचा कागद. छोटासा एक कागदाचा तुकडा तुम्हाला घ्यायचा आहे. त्यासोबत हिरव्या रंगाचा पेन तुम्ही ग्लिटर घ्या, मार्कर घ्या, स्केच पेन, बॉल पेन, कुठलाही चालेल, पण तो हिरवा असावा. जो कागद तुम्ही घेतलेला आहे तो कागद थोडासा छोटा चौकोनी भागामध्ये कट करून घ्या. त्या कागदावरती एक छान राऊंड काढा, म्हणजे गोल काढा. ठीक आहे, राऊंड म्हणजे गोल काढल्यानंतर तुम्हाला त्या गोलमध्ये मी धनप्राप्तीचा जो एंजल नंबर सांगते तो एंजल नंबर लिहायचा आहे. बघा, तुम्हाला त्या राऊंडमध्ये सगळ्यात पहिला अंक लिहायचा आहे 7. सगळ्यात पहिला अंक लिहायचा आहे 7. त्याच्या पुढे एक छोटासा डॉट द्यायचा आहे. पूर्णविराम आपण देतो सेम त्या पद्धतीने छोटासा डॉट द्यायचा आहे. आणि त्याच्या पुढे तुम्हाला 2 आणि त्याच्या पुढे तुम्हाला लिहायचं आहे पुन्हा एकदा 7. 7, 2, 7, 7, 2, 7. पहिल्यांदा 7, त्याच्या पुढे डॉट, पुन्हा 2 आणि त्याच्या पुढे पुन्हा 7. म्हणजे 7, 2, 7, 727. 727 हा अंक तुम्हाला त्या राऊंडमध्ये काढायचा आहे. आता त्या राऊंडला तुम्हाला 4 बाण करायचे आहेत. म्हणजे इकडनं आणि असं, इकडनं पुन्हा असं. आता माझ्याकडे पेन नाही तर तुम्हाला मी दाखवलं असतं. पुन्हा इकडनं या पद्धतीने असे 4 एका राऊंडला, जो राऊंड काढलेला आहे ज्यात आपण नंबर लिहिलेला आहे त्याच राऊंडला, त्याच गोलाला 4 टोकं करायचे आहेत, 4 बाण करायचे आहेत. इतकं करून झालं की त्याच्यानंतर जो अंक आपण लिहिलेला आहे त्या अंकाच्या वरती एक सिक्का ठेवायचा आहे. 1 रुपयांचा, 2 रुपयांचा, 5 किंवा 10 कुठलाही चालेल. फक्त एक सिक्का तुम्हाला त्याच्यावरती ठेवायचा आहे. आणि त्यानंतर त्या कागदाची तुम्हाला एक छान चौकोनी किंवा जशी जमेल तशी तुम्हाला घडी करायची आहे. आता ही कागदाची घडी तुम्हाला उजव्या हाताच्या मुठीत घ्यायची आहे. हाताची मूठ बंद करायची आहे, डोळे बंद करायचे आहेत आणि तुम्हाला
फक्त एवढंच तुमच्या डोळ्यासमोर आणायचं आहे की तुम्हाला जे पैसे हवे आहेत, जी इन्कम तुम्हाला हवी आहे, जे कष्ट करताय, मेहनत करताय, तिथून तुम्हाला जेवढं उत्पन्न हवं आहे, व्यवसाय असेल त्या व्यवसायात तुम्हाला जेवढं गिराईक हवं आहे, नोकरी करताय त्यात जेवढी प्रगती हवी आहे, तेवढं फक्त डोळ्यासमोर आणायचं आणि म्हणायचं माझ्याकडे खूप पैसा आहे, माझ्याकडे प्रसिद्धी आहे, माझ्याकडे श्रीमंती आहे, माझ्याकडे पैसा खूप आलेला आहे, मी पैशाने श्रीमंत झालेलो आहे, मला गरज होती लाख रुपयांची आणि ही इच्छा माझी पूर्ण झालेली आहे. त्यानंतर तुम्हाला 727 हा अंक 5 मिनटं उच्चारत राहायचा आहे. 727 फक्त हे सगळं या अंकामुळे शक्य झालं. 727 मी तुमची आभारी आहे. 727 या अंकाने माझं आयुष्य बदलवलेलं आहे. 727 या अंकामुळे मला श्रीमंती मिळालेली आहे. 727 या अंकाने माझ्या आयुष्यामध्ये श्रीमंतीचा योग आलेला आहे. सतत पॉझिटिव्ह अफर्मेशन त्या अंकाला, त्या नंबरला तुम्हाला द्यायचे आहेत. बघा 7 हा अंक शुक्राचा कारक आहे आणि 7 काढल्यानंतर तुम्ही तिथे डॉट देणार आहात, त्याच्यापुढे 2 आणि पुन्हा 7. 2 आणि 7 यांची बेरीज होते 9. 9 हा अंक नवग्रहांचा कारक आहे. 7 हा शुक्राचा कारक आहे आणि 9 हा अंक नवग्रहांचा कारक आहे. जेव्हा पहिल्यांदाच 7 लिहिताय तेव्हा तुमचा शुक्र कुठेतरी कमकुवत असेल, कुठेतरी नशिबाला साथ देत नसेल, तुमच्या कुंडलीत त्यावेळेस तो कुठेतरी मागासलेला असेल. जेव्हा तुम्ही हा नंबर लिहिताय तेव्हा तुमचा शुक्र मूळ पदावर येतो, तुमची साथ द्यायला लागतो. सतत तुम्ही हा अंक उच्चारताय, त्याला अफर्मेशन देताय, तेव्हा तो शुक्र, तो नंबर तुमच्यापर्यंत ती पॉझिटिव्हिटी पोहोचवतो. त्याच्यापुढे जेव्हा तुम्ही 2 7 म्हणजे 9 हा अंक, या अंकाचं उच्चारण करता, 2 आणि 7 यांची बेरीज होते 9. जेव्हा 9 हा अंक तुमच्या या संख्येमध्ये तयार होतो तेव्हा नवग्रह तुम्हाला साथ देतात. बऱ्याच वेळा काय होतं की कुंडलीतील एक तरी ग्रह आपला कमकुवत असतो किंवा इकडचा तिकडे झालेला असतो आणि मग बऱ्याच वेळा त्याचासुद्धा परिणाम आपल्या कामावर, मेहनतीवर किंवा आपल्या नशिबावर होतो. पण जेव्हा तुम्ही हा अंक उच्चारता 727 तेव्हा नवग्रहांची साथ मिळते. कुठलाही ग्रह इकडचा तिकडे झालेला असेल तर तो कुठेतरी क्लिअर किंवा कुठेतरी तो स्थिर पदावरती येतो. आता हे तुम्हाला रात्री झोपताना तुमच्या उशीमध्ये, बेडशीट खाली कुठेही तुमच्या जवळ तुम्हाला ठेवायचं आहे आणि जेव्हा तुम्ही सकाळी उठाल त्यावेळेस हे तुम्हाला अंघोळ वगैरे करून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर हे काढून तुम्हाला देवघरामध्ये किंवा जिथे आपलं पैशांचं पाकिट आहे तिथे, जिथे आपण पैसे ठेवतोय, धन ठेवतोय, तिजोरी असेल तर त्यामध्ये तुम्हाला हे ठेवायचं आहे. पुन्हा दुसऱ्या दिवशी रात्री झोपायला जात आहे, पुन्हा त्याला पॉझिटिव्ह अफर्मेशन द्यायचं आणि आपल्या जवळ ठेवायचं. पुन्हा दुसऱ्या दिवशी ते उशी खालून काढायचं आणि पैशांच्या पाकिटात वगैरे ठेवायचं. कमीत कमी तुम्ही 1.25 महिना ही क्रिया करा. 1.25 महिना पूर्ण झाला म्हणजे 1 महिना आणि फार 10 दिवस किंवा 15 दिवस, 1.25 किंवा 1.5 महिना पूर्ण झाला की त्याच्यानंतर तुम्हाला हा उपाय तिथे स्टॉप करायचा आहे. बघा 1.5 महिन्यामध्ये तुम्ही स्वतः मला सांगाल की हो ताई, खूप दारिद्र्य होतं, इन्स्टंट गरज हवी होती किंवा खूप जास्त दारिद्र्य होतं, पण हा उपाय केला आणि 1.25 महिन्यात सगळं चक्र बदललं. स्वतः तुम्ही अनुभव घ्या, पॉझिटिव्हिटीने करा, मनापासून करा. नक्कीच तुमच्या पैशांच्या अडचणी दूर होतील आणि हवा तितका पैसा तुम्हाला प्राप्त होईल. खूप साधा सोपा उपाय सांगितला आहे, आवर्जून करा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा.